परिषदच्या निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या वेळेस आपण चिपळूण येथे आला होता आणि दबक्या आवाजामध्ये जिल्ह्यामध्ये चिपळूणमध्ये अशी चर्चा होती की चिपळूणचा नगराध्यक्ष काही महायुतीचा निवडून येत नाही. दबक्या आवाजामध्ये आपले देखील कार्यकर्ते अशी चर्चा भीतीच्या पोटी करत होते की आपली सीट निवडून येणार की नाही, निवडून येणार की नाही. परंतु साहेब, आपला इथे एक मेळावा झाला आणि त्या मेळाव्याने जे काही चिपळूणचं वातावरण बदललं आणि आपल्या नगराध्यक्ष इथून काठावरती नाही ठासून निवडून आलेले आहेत आणि अतिशय चांगलं मताधिक्य चिपळूणच्या जनतेने हे आपल्या नगराध्यक्षांकडे दिलं. साहेब, आज कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. आज माझ्या दापोली मतदारसंघापुरतं बोलायचं झालं, जवळपास 450 गावं माझ्या मतदारसंघामध्ये आहेत. 1,500 पेक्षा जास्त वाड्या आहेत. मतदारसंघ हा विखुरलेला आहे. जिल्ह्यामध्ये सर्वात मोठे क्षेत्र असलेला माझा मतदारसंघ आहे. माझ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ह्या 450 गावांपैकी मी जेमतेम 25 ते 30 गावामध्येच मी गेलो होतो. कारण वातावरण चांगलं होतं. जनतेने आवाज दिला होता की आपण मतं मागायला नाही आलं तरी चालेल, आमचं मतदान हे 100% आपल्यालाच असणार आहे, असा आवाज त्यावेळेला जनतेने दिला होता. साहेब, ह्या निवडणुकीमध्ये आम्ही अजिबात गाफील नाही. विधानसभेच्या निवडणुकीनंतर आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असलेलं वातावरण हे 100% आपल्या शिवसेनेकरता पोषक आहे आणि परंतु तरी सुद्धा गाफील न राहता मागच्या या 10-15 दिवसाच्या कालावधीमध्ये शेवटी ज्या कार्यकर्त्यांनी आपल्यासाठी दिवस रात्र एक केला त्या कार्यकर्त्यांच्या ह्या निवडणुका आहेत आणि उभा असणारा आपला प्रत्येक कार्यकर्ता हा निवडून आला पाहिजे. ह्यासाठी साहेब अजूनपर्यंत मी जवळपास 100 ते 125 गावांना माझी भेट झालेली आहे. पुढच्या अजून 4 दिवसामध्ये 200 ते 250 गावांपर्यंत माझी भेट पूर्ण होईल. परंतु प्रत्येक कार्यकर्ता माझा निवडून आला पाहिजे ह्यासाठी आम्ही तिथे प्रयत्न करतो आणि 100% आपण यश देखील प्राप्त करू. मागील झालेल्या नगर परिषदांच्या निवडणुकामध्ये आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 21-0 म्हणजे विरोधकांना एकही सीट निवडून न देणारा खेळ हा माझा एक नगर परिषद होती साहेब. त्याची 100% पुनरावृत्ती ह्या आपल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये. आता खरं तर ही सभा आहे ती महायुतीची सभा आहे, मी काही त्याच्यावर जास्त बोलणार नाही. परंतु माझ्या मतदारसंघामध्ये मला जो काही घेण्याचा प्रयत्न झालाय तिथे उभाटाची ताकद वाढवण्याचा काही लोक प्रयत्न करतायत. परंतु साहेब, मी जाहीरपणे सांगितलंय मी सगळ्यांना पूर्ण राहीन आणि माझ्या मतदारसंघामध्ये असलेले सगळे पंचायत समिती सदस्य, सगळे जिल्हा सदस्य 100% शिवसेनेचे आणून देऊन आपल्याकडे त्यांना मी 9 तारखेला आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या आशीर्वाद घ्यायला त्यांना घेऊन येईल. हा शब्द मी आपला अधिक इथे संत. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.